श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 20 ऑक्टोबरला रविवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपण काही साधे सोपे उपाय करायचे आहेत। आर्थिक समस्या असतील, घरामध्ये सततचे आजारपण असेल, त्याचप्रमाणे व्यवसाय जो आहे तर तो नीट चालत नाही, मुलांना शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, त्यांना मनासारखे मार्क्स मिळत नसतील किंवा पतीला नोकरीमध्ये यश नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। घरातील जो कोणी कर्ता व्यक्ती आहे तर तो सतत आजारी पडत असेल, त्याला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल तरीसुद्धा आपण काही साधे सोपे उपाय हे संकष्टीला करू शकतो। गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत। जो कोणी व्यक्ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो, उपासना करतो, तर गणपती बाप्पा नेहमी त्या व्यक्तीला आशीर्वाद देत असतात। आपण कोणतंही शुभ कार्य करताना गणपतीची प्रथम पूजा करत असतो। श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे ज्यांचा बुध ग्रह कमजोर आहे तर अशा व्यक्तीने सुद्धा काही उपाय हे आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करावेत, कारण गणपती बाप्पा आपल्या इच्छा ज्या आहेत तर ते पूर्ण करत असतात। आता आपण हे कोणकोणते उपाय करू शकतो, तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय घरी तर काही उपाय मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता। जर तुम्हाला तुमचा जो जोडीदार आहे तर तो काळजीत वाटत असेल, म्हणजे तुमचा पती असेल किंवा तुमची पत्नी असेल, तर त्या व्यक्तीला जर कशाची काळजी लागून राहिलेली असेल आणि याचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या नात्यावरती पडत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक सुती लांब दोरा घ्यायचा आहे, गणपती समोर ठेवून ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र जो आहे तर तो 11 वेळेला म्हणायचा आहे। ओम विघ्नेश्वराय नमः आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझा जो जोडीदार आहे तर त्याला जी काळजी लागलेली आहे तर ती दूर व्हावी आणि या दोऱ्याला आपल्याला 7 गाठी मारायच्या आहेत आणि हा दोरा जो आहे तर तो स्वतःजवळ ठेवायचा आहे। यामुळे काय होणार आहे तर जोडीदाराचं जे काही टेन्शन असेल किंवा काळजी असेल तर ती दूर होईल। यानंतर व्यवसायासंबंधी जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गणपती मंदिरामध्ये जाऊन हिरवे मूग दान करायचे आहेत। मग तुम्ही यथाशक्ती कितीही हिरवे मूग जे आहेत तर ते दान करू शकता। अगदी तुम्ही मुठभर जरी हिरवे मूग दान केले तरीसुद्धा चालेल। तर हा उपाय सुद्धा आपण आपल्या व्यवसायाची भरभराट व्हावी तर यासाठी करू शकतो। त्याचप्रमाणे तुम्हाला जर तुमची कीर्ती जी आहे किंवा तुमचा जो स्टेटस आहे तर तो कायम राहावा असे वाटत असेल, तर आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाला शेंदूर अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे गूळ आणि तुपाचा नैवेद्य हा सुद्धा बाप्पांना आवर्जून दाखवायचा आहे। ऑफिसमध्ये तुमचे जे सिनियर आहेत किंवा तुमचे बॉस जे आहेत तर त्यांच्यासोबत चांगले रिलेशन राहावे यासाठी तुम्हाला आवर्जून संकष्टीला गणपती बाप्पांच्या पाया पडायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून 108 वेळेला श्री गणेशाय नमः तर हा जो मंत्र आहे तर याचा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि हे लाल रंगाच्या जास्वंदीचंच फूल असावं। तर हा उपाय सुद्धा आपण करू शकतो। पती पत्नीमध्ये गोडवा कायम राहावा तर यासाठी काय करायचं, तूप आणि हळद एकत्र घ्यायचं आहे आणि याचा टिळक जो आहे तर तो बाप्पांना करायचा आहे। म्हणजे तूप आणि हळद एकत्र आपल्याला मिक्स करून गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला हे लावायचं आहे। त्याचप्रमाणे बाप्पांसमोर आपल्याला हा तुपाचा दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे। आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी यावी, त्याचप्रमाणे कुटुंबातील जे वातावरण आहे तर ते आनंदी आणि प्रसन्न राहावं यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि 108 वेळेला गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा जप जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे। अभ्यासामध्ये जर मुलांना अडचण असेल किंवा मुलांची प्रवेश प्रक्रिया होत नाही, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चतुर्थीला एक नारळ घ्यायचा, लाल कापड घ्यायचं, हा नारळ जो आहे तर तो त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा। यानंतर बाप्पांसमोर आपल्याला बसून आपली जी मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहे। म्हणजे बघा, जे विद्यार्थी आहेत तर ते स्वतः हा उपाय करू शकतात किंवा आई वडील सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकतात। विद्यार्थी स्वतः करत असतील तर माझी शिक्षणामध्ये प्रगती होऊ द्या किंवा मनासारखे मार्क्स मिळू द्या, माझी स्मरणशक्ती सुधारू द्या, तर अशी प्रार्थना करायची आहे।
आईवडिलांनी हा उपाय केला तर आपल्या मुलाचं नाव घेऊन सांगायचं आहे की या मुलाची शिक्षणामध्ये प्रगती होऊ द्या किंवा त्याची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारू द्या। बऱ्याच वेळेला काय होतं की मुलांची स्मरणशक्ती कमजोर असते आणि त्यामुळे त्यांना हवे तसे मार्क्स मिळत नाहीत। त्यामुळे जी काही समस्या असेल तर ती समस्या बाप्पांना सांगायची आहे आणि यानंतर हा जो लाल कपड्यामध्ये गुंडाळलेला नारळ आहे तर तो कापडासह गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे। हा उपाय जो आहे तर तो चांगले रिझल्ट येण्यासाठी मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी गणपती मंदिरामध्ये जाऊन दुर्वांच्या 7 जोड्या म्हणजे 14 दुर्वा घ्यायच्या आहेत। 2-2 दुर्वा ज्या आहेत तर त्या आपल्याला बाप्पांना अर्पण करायचं आहे। म्हणजे 2 दुर्वांची 1 जुडी तर अशा 7 जोड्या आपल्याला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। त्याचप्रमाणे कापुराने बाप्पांची आरती सुद्धा करायची आहे। तसेच आपल्याला अजून एक हळकुंडाचा उपाय या दिवशी करता येऊ शकतो। पिवळं कापड घ्यायचं आहे, त्यावरती आपल्याला एक हळकुंड ठेवायचं आहे। हळकुंड हे नवीन असावं, वापरलेलं नसावं आणि त्या पिवळ्या कपड्यामध्ये हे हळकुंड जे आहे तर ते बांधायचं आहे। आपल्याला ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। एक वेळेला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि आपण जे बांधलेलं हळकुंड आहे तर ते तसंच बाप्पांसमोर ठेवायचं आहे। दिवसभर ते बाप्पांसमोरच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे हळकुंड त्या कपड्यासह पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही दुःखे आहेत, संकटे आहेत, अडचणी आहेत तर ती नष्ट होत असतात। तर हे साधे सोपे उपाय करू शकतो। त्याचप्रमाणे या दिवशी आपण काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि हा उपाय संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे। खोबऱ्याची वाटी ही नवीनच घ्यायची आहे, त्यामध्ये कापूर आणि लवंग आपल्याला ठेवायचे आहेत आणि कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला उंबरठ्यावर किंवा मुख्य दरवाजाबाहेर करायचा आहे। म्हणजे ह्या प्लेटमध्ये आपण जी खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे त्यामध्ये लवंग आणि कापूर आपल्याला जाळायचं आहे आणि हे आपल्याला उंबरठ्यावरती किंवा मुख्य दरवाजाबाहेर ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे यामध्ये आपण चिमूटभर काळी मोहरी जी आहे तर ती सुद्धा टाकू शकतो। परंतु हे सर्व फक्त जाळायचं नाही, तर हे सर्व जेव्हा जळत असणार आहे तर त्यावेळेला आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः। तर हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्ही 108 वेळेला सुद्धा म्हणू शकता। यामुळे जी काही घरातील नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते। त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून बाप्पांना 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत। ह्या 21 दुर्वा ज्या आपण बाप्पांना अर्पण करणार आहोत तर त्या विशिष्ट प्रकारे आपल्याला अर्पण करायच्या आहेत। 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक दुर्वा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। गणपती स्तोत्र म्हणायचं आहे, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि यानंतर बाप्पांना ही अर्पण करायची आहे। तर अशा प्रकारे 21 दुर्वा आपल्याला 21 वेळेला गणपती अथर्वशीर्ष आणि संकटनाशन स्तोत्र म्हणत अर्पण करायचे आहेत। त्यानंतर हात जोडून बाप्पांना आपली इच्छा सांगायची आहे, ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर 108 वेळेला बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। हा उपाय सुद्धा आपण मंदिरामध्ये जाऊन करू शकतो किंवा घरी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर त्याला जरी अशा प्रकारे आपण 21 दुर्वा अर्पण केल्या तरी सुद्धा बाप्पा आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करतात।